तर आताच आम्ही उतरलो, हॉटेलला चेक इन करतोय आणि जस्ट सामान वगैरे घेतला. थँक्यू. चंदन वगैरे टिका लावून केलं स्वागत आणि मी हॉटेल अराउंड दाखवते तोपर्यंत. तर हा त्यांचा लॉन स्पेस आहे. तिकडे स्विमिंग पूल लिहिलेलं आहे, ते स्विमिंग पूल आहे. एंट्री 7 ते 8चं आणि इकडे आता ते लॉन टाकतायत. तर हे जे ते लॉन आहे आणि इथं असं टाकणार आहे आणि लंच हॉल आहे तो त्यांचं हॉटेलचं. आणि आता वेलकम ड्रिंक घेत आहे. थँक्यू व्हेरी मच. एकदम हवेशीर आहे आणि फ्रेश वाटतं मला, फ्रेश वाटतं. ड्रिंक खूपच छान आहे. आम्हाला आधीच्या हॉटेलला जी मिळाली ना मुलांना, त्याच्यासोबत एक स्वीट बनाना स्वीट पण मिळालं, ते पण खूप छान आहे. आणि ही पण ड्रिंक खूप छान आहे. तुम्ही बघत असाल छान मस्त त्यांनी अशी वाळू टाकलेली आहे आणि डेकोरेशन केलेलं आहे. मोठं नाही आलं तर आणि हे मी जसं म्हटले हे त्यांचे मसाज. केरलामध्ये हे पण एक फेमस आहे आयुर्वेदिक मसाज. तर त्यामध्ये सगळंच तुमचं थेरपी काइंड ऑफ मसाज येतात. मग ह्याच्यामध्ये तर अशा प्राइजेस आहेत. 2 रूम मिळाल्या आम्हाला शेजारी शेजारी, जे अगेन मिरर इमेज आहे. विकी आणि वर्षा इथे थांबणार आहे. थँक्यू रूम असणार आहे. तर एंट्रान्सलाच इथे कॅबिनेट आहे, वॉर्डरोब आणि इकडे टॉयलेट, बाथरूम, वॉश बेसिन म्हणजे शॉवर. लंच मेन्यू आलेला आहे. तर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे, तो बुफे असणार आहे. उद्या आपण ब्रेकफास्ट मी तुम्हाला दाखवेलच. तर हा बेड आणि क्वाईट स्पेशियस आहे रूम. खरंच खूप छान आहे, मस्त. म्हणजे इथे छान त्यांनी कॉफी टेबल आणि 2 चेअर्स दिलेला आहे. ऑब्व्हियसली 2 पर्सनसाठी रूम आहे तर. आणि इथं मस्त एक बेंच पण दिलेला आहे आणि मिनी फ्रीज आहे. आणि इथे एक प्लॅटफॉर्म विथ कॅबिनेट आणि केटल आणि युज्युअल वॉटर बॉटल आणि आपल्या युज्युअल थिंग्स असतात. आणि एसी आहे. आणि खरं तुम्हाला सांगू तर केरलाचं वेदर आहे ना, एकदम अनप्रेडिक्टेबल म्हणेल की सकाळी ना अगदी वेदर छान असतं. म्हणजे मला वॉर्म आवडतं म्हणून मी सांगते की वॉर्म वेदर असतं, कधीतरी हॉट पण म्हणू शकते मी, पण वॉर्म. पण जसं जसं 5 नंतर ना इतका सडन चेंज होतो ना वेदर मध्ये आणि टेम्परेचर मध्ये, की असं वाटतं अरे सकाळी आपल्याला एवढं गरम आणि एवढं हॉट आणि वाटत होतं आणि संध्याकाळी लिटरली तुम्हाला काहीतरी चढवावंच लागतं अंगावर. म्हणजे स्वेटर म्हणा किंवा एक तर फुल स्लीव्ज वगैरे असं. इथे ना प्रत्येक हॉटेलमध्ये स्वतःहून मॉर्टिन दिले, कारण इथे खूप झाडं आहेत बाहेर. त्यामुळे मॉर्टिन गरजेचं आहे, कारण मॉस्किटोसाठी प्रिव्हेन्शन. आणि आमचं आता संध्याकाळचं बुकिंग आहे मार्शल आर्ट आणि कथकली. मी ते दाखवेलच तुम्हाला पुढे आपण कशी जर्नी करणार आहे. तर मग त्यानंतर आम्हाला ड्रायव्हर पिकअप करायला येणार आहे, जो आपल्यासोबत मी तुम्हाला सांगितलं 6 दिवस राहणार आहे. तर तोच येणार आहे संध्याकाळी पिक करायला. त्याच्या आधी लंच करतो, इथूनच ऑर्डर करतो किंवा खाली जाऊ. मी तुम्हाला दाखवला लंच हॉल तिथे, तर तिथे लंच करणार आणि मग मी संध्याकाळचा तुम्हाला प्रोग्राम दाखवते. परत भेटते मी तुम्हाला. तर संध्याकाळचे वाजले 4:30, 4:27 आणि आम्ही जाणार आहोत शो बघायला. तर कुठले ते म्हणजे कथकली. आणि यांचे इथे डेली शो असतात कलारी पयाटू, म्हणजेच मार्शल आर्ट शो. दोन्ही शो जे आहेत ते 1-1 तासाचे आहेत. हा 1 तास, हा 1 तास. हे आमचं बुकिंग आहे 5 ते 6 आणि 6 ते 7. तर पहिला असणार आहे कथकली शो आणि नंतर असणार आहे मार्शल आर्ट. नाईस. हा स्विमिंग पूल ओव्हरफ्लो होतं. मी आता इथे आलेले कथकली आणि मार्शल आर्टच्या शो साठी. तर ते परत एक तिकीट काउंटर आहे, इथे येऊन तिकीट काढू शकतात. पण आधीच बुक केलं ना तर तुम्हाला सीट्स आधी मिळतात. तर मार्शल आर्टला मध्ये शो चालतो, तर फर्स्ट रो, सेकंड रो असं त्याच्या अवतीभोवती पूर्ण असतं. तर तशा सीट्स अवेलेबल साठी आधी बुक करायचं. आणि कथकलीचे शो सीट साठी पण फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो आपल्या थिएटर सारखं असतं. तर आधी बुक केलं तर आधी तिकीट्स मिळणार. तर आम्हाला मार्शल आर्ट साठी फर्स्ट रो मध्येच मिळालेलं आहे आणि कथकली साठी सेकंड रो मध्ये. ओके चलो मिलते हैं फिर. यहाँ से जाके मेकअप दे देंगे. मेकअप. मेकअप कथकली का मेकअप. हाँ कसं करतात चाय कुछ चाहिए तो इधर आहे क्या? कथकलीसाठी प्रॉपर मेकअप असतो, कारण यांचा हा फोक डान्स आहे, ट्रेडिशनल डान्स आहे. तर पर्टिक्युलर तुम्हाला तर माहिती नाही, एवढा मोठा घागरा आणि असं असं असतं डोळे करणार कसं, तर तसं मेकअप करणार आहे. तर ते मेकअप करताना पण आपण बघणार आहोत. तर तेच इथे दाखवणार आहे कॉस्ट्युम ते
घालतात, कसा पूर्ण सेटअप असतो, कसा मेकअप असतो, तर हेच चाललेलं आहे. मगाशी मी येताना एक यांचे जे पार्टनर असणार आहे ना डान्सर, तर ते तुम्ही लवकर आला तर हे बघायला मिळेल. सगळा मेकअप आणि कॉस्ट्युम डिझाईन होतोय, म्हणजे ते कॉस्ट्युम कसा घालतात, फायनल आउटफिट तर तो वेगळाच असणार आहे, पण हे फ्रॉम स्क्रॅच आता बघायला मिळणार आहे की कसं करतात, तेवढा मोठा तो स्कर्ट कसा घालतात, तर तेच आता बघा. हे मेन आर्टिस्ट असणार आहे कथकली. ऑलमोस्ट फायनल लुक बघत असणार आहे ते मेन डान्सरचं कथकलीचं. तर त्यांचा हा पूर्ण कॉस्ट्युम रेडी होतोय, मेकअप आणि एव्हरीथिंग. हे जे थेकडी आहे ना, हे एक विलेज आहे आणि त्या विलेज मधला हा शो आहे. हा रोज होतो 5 ते 6 आणि नेक्स्ट शो रोज होतो जो मार्शल आर्टचा आहे तो पण 1 तास 6 ते 7 रोज होतो. तिकीट्स बुक करायचे आणि यायचं. जर तुम्हाला मागचे तिकीट्स मिळाले तुम्ही नेक्स्ट डे पण प्लॅन करू शकत जर तुम्ही इथे स्टे करत असाल तर. ऍक्च्युली केरलामध्ये प्रत्येक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे तिथे हे शो होतातच. तर हा कथकली शो आता झाला आहे, फोटोज घेणं सुरू आहे आणि इथून आपला नेक्स्ट शो आहे, त्याला मार्शल आर्ट इंग्लिश मधून नाव आहे. आम्ही चाललोय आता कथकलीला जाऊन आलो आणि इथे चाललोय कलरी पैटूला. कलरी पैटू, तर आम्ही आलोय कलरी पैटूला आणि इथे कलरी पैटूचं स्टेज आहे. हे खाली स्टेज असणार आणि अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. आपलं मौत का कुआं नसतं का, तशा टाईप वाटतंय. इथे खाली काहीतरी मौत का कुआचे गेम करणार, आम्ही वरून बघणार आहे. माहिती ना मौत का कुआ, मौत का कुआ सारखाची सिटिंग अरेंजमेंट आहे, बघणार आहे. आम्ही एन्जॉय करणार कारण ते एकमेकांची जान घेणार आहेत ना, ते मार्शल आर्ट मध्ये डिशूम ढाशूम भाम. त्यांनी आता इथे ना स्टार्ट केलेलं आहे, दीप लावतायत ते, म्हणजे ते त्यांचा कार्यक्रम सुरू करतील. तिथे पण छान मोठे लावली होती समई, इथे पण लावले त्यांनी सगळीकडे.
करायला सांगितले, इथले सगळे एम्प्टी करायला सांगितले, तिकडचे सगळे एम्प्टी करायला सांगितले. आणि आम्ही वर आलो बसायला आता सगळे. आणि अशा प्रकारे हा मार्शल आर्टचा शो संपला इथे. पण इन्क्रेडिबल होता, ब्रेथ टेकिंग होता आणि रिअल टॅलेंट अगदी आपल्याला असं समोर बघायला मिळतंय की म्हणजे नेकेड आईज आपण बघतो ना की अरे रिअल आहे, मूवीवर नाही का स्क्रीनवर नाहीये. खरंच इन्क्रेडिबल, ब्रेथ टेकिंग. Your performance was really awesome. You did really good job. Your performance was awesome. Awesome. Well done, really. Keep it up. खरंच ते सर्वांनी खूपच मस्त परफॉर्मन्स केला. आता परत हॉटेलला आलो आणि हा नाईटचा व्ह्यू. आणि इथून आम्ही डिनरचं डिसाईड करणार आहे. आणि तर आता डिनरला आलो आणि ऑर्डर आलेली. तर हे आहे प्रॉन्स गार्लिक मसाला आणि हे आहे चेट्टीनाड चिकन, जे की स्पायसी आणि खूप छान आहे. कोकोनट वॉटरमध्ये बनवलेलं पेस्टमध्ये. की छान त्याची स्मेल येते ना कोकोनटची, खूप मस्त. आणि हे तवा पराठा आहे, ही चपाती आहे. आणि केरला पराठा नाही मागवला कारण केरला पराठा काल आम्ही दोन्ही वेळा खाल्ला, दोन्ही दिवस खाल्लं. खूप प्रॉपर मैद्याच वाटलं. तर मस्त आहे, टेस्टी जेवण आहे. कसं आहे पोरांना जेवण? हे तुम्ही प्रोग्रामचा रिव्ह्यू नाही दिला ना? छान मॅम, छान. कसा होता प्रोग्राम? आवडला प्रोग्राम? खाण्यावर फोकस. अशा प्रकारे आजचं डिनर झालेलं आहे आणि दिवस पण खूप छान स्पेंड झाला. सगळ्या ऍक्टिव्हिटीज मस्त केल्या. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटते उद्या परत एक वेळा. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.